बघा इथं क्वेश्चन नंबर 5 मधला जो फर्स्ट दिलेला आहे, फर्स्ट काय दिलेलं आहे बघा, 5 क्वेश्चन दिलेलं आहे, सॉल्व एनी टू, 2 सॉल्व करायचे. पण याच्यामध्ये काय की प्रत्येक याच्यामध्ये 2-2 आहे, तर ते प्रत्येक याच्यामधले 2-2 कंपल्सरी. नाही तर तुम्ही काय करशाल, ए मधला पहिला सॉल्व केला, बी मधला दुसरा केला, सी मध्ये तिसरा केला, तर नाही, तुम्हाला ए जर सॉल्व करायला घेतलं तर पूर्ण ए सॉल्व करावं लागेल, बी जर घेतलं तर पूर्ण बी करावं लागेल. ठीक आहे. तर मग आता आपण ए मधला जो पहिला आहे तो सॉल्व करणार. ठीक आहे. तर बघा आता ए मध्ये पहिला काय दिलेलं आहे, इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 - 2 sin स्क्वेअर एक्स. ठीक आहे. तर बघा आता याचं सोल्युशन, let's I is equals to integration of dx upon 3 - 2 sin स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग आता इथं काय होईल बघा, हा इंटिग्रल ऑफ द फॉर्म आहे. काय आहे? इंटिग्रल ऑफ द फॉर्म. कोणता फॉर्म आहे? dx अपॉन a मायनस बी साइन स्क्वेअर एक्स. मग अशा केसमध्ये काय करायचं बघा, या इंटिग्रल फॉर्ममध्ये काय करायचं राहतं, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला आपण काय करणार, कॉस स्क्वेअर एक्सने डिवाइड करायचं. मग इथं लिहायचं बाय कॉस स्क्वेअर एक्स, पहिले लिहायचं डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स टू न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. ठीक आहे. मग आता काय येणार इथं, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. अपॉन 3 - 2 साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग आता बघा, आपण काय करतोय, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस स्क्वेअर एक्सनी डिवाइड करतोय. मग 1 अपॉन कॉस एक्स काय येतं, 1 अपॉन कॉस एक्स इज इक्वल्स टू सेक एक्स येतं, आणि 1 अपॉन साइन एक्स अपॉन कॉस एक्स इक्वल्स टू काय येतं, टॅन एक्स येतं. हे सगळ्यांना माहिती आहे, बेसिक. ठीक आहे. मग इथं काय येणार, आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन, इथं काय येणार बघा, आता इथं डिनॉमिनेटर सेपरेट करायचं. मग इथं काय येणार 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग बघा आता न्यूमरेटरला 1 अपॉन कॉस एक्स, मग 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे काय होणार, 1 अपॉन कॉस एक्सचा होणार सेक स्क्वेअर एक्स, आणि इथं 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे. मग 3 अपॉन कॉस स्क्वेअर एक्सचं काय होणार, 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स, आणि 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स आहे. साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय होतं, टॅन स्क्वेअर एक्स. मग बघा पुढच्या पेजवरती आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स dx अपॉन, बघा इथं काय होतं, 3 इंटू सेक स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स काय झालं, टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग बघा आपल्याकडे आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, सेक स्क्वेअर एक्स राहतं. ठीक आहे. मग आपण काय करणार, या सेक स्क्वेअर एक्सच्या जागेवरती
ते रिप्लेस करणार. मग बघा आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 इंटू टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. एक मिनटं. ठीक आहे. मग बघा आता नेक्स्ट स्टेपमध्ये आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स ॲज इट इज. ठीक आहे. मग इथं काय येणार बघा अपॉन इथे येईल बघा आता 3 मध्ये मल्टिप्लाय करायचं म्हणजे 3 इंटू 1 3 प्लस 3 इंटू टॅन स्क्वेअर एक्स 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग आय इज इक्वल्स टू काय येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स अपॉन मग बघा इथं 3 ॲज इट इज प्लस आता 3 टॅन स्क्वेअर एक्स मायनस 2 टॅन स्क्वेअर एक्स काय राहिलं फक्त इथं टॅन स्क्वेअर एक्स राहिलं. ठीक आहे. मग बघा आता आपलं हे मॉडिफाय होऊन फंक्शन आलं. मग आता बघा याला काय करायचं आपण इथं खाली टॅन स्क्वेअर एक्स आहे मग टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय येतो सेक स्क्वेअर एक्स. मग आपण इथं वरती सेक स्क्वेअर एक्स डी एक्स बघा ते रिप्लेस करू शकतो. मग इथं लिहायचं बाय सबस्टिट्यूशन मेथड पुट टी इज इक्वल्स टू टॅन एक्स. मग टीला जर आपण डिफरन्शिएट केलं तर काय येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथं काय येणार डी टी बाय डी एक्स इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे. मग याचंच काय होणार डी टी इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुट टी इक्वल्स टू टॅन एक्स अँड डी टी इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे. मग आता बघा इथं येणार आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ आता बघा वरती डिनॉमिनेटरला काय इथं सेक स्क्वेअर एक्स डी एक्स आहे खाली काय 3 प्लस टॅन स्क्वेअर एक्स. मग बघा सेक स्क्वेअर एक्स डी एक्स म्हणजेच काय डी टी काय डी टी पॉन हा 3 ॲज इट इज प्लस टॅन स्क्वेअर एक्स आहे टॅन स्क्वेअर एक्सचं काय होणार टी स्क्वेअर होणार. ठीक आहे. मग आता बघा इथं आपण काय करू शकतो आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन आता या 3ला आपण असं लिहू शकतो का स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर प्लस टीचा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे. मग आता हा फॉर्म आला बघा यालाच आपण काय करू शकतो इंटिग्रेशन ऑफ डी टी अपॉन टी स्क्वेअर प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3चा स्क्वेअर लिहू शकतो. ठीक आहे. मग आता या फॉर्मनुसार हा कशाचा फॉर्म आला इंटिग्रेशनचा मग फॉर्म्युला भेटला आपल्याला डायरेक्ट डी एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. मग एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर जर असेल तर काय तर 1 अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. मग हा काय आला आपला स्टँडर्ड फॉर्म्युला आला. मग आता या स्टँडर्ड फॉर्म्युल्यानुसार याचं एक्सपान्शन करा. मग याचं एक्सपान्शन काय होणार आय इज इक्वल्स टू इथे येणार 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 टॅन इनवर्स ऑफ टी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस सी. पण आपण टी इक्वल्स टू काय पुट केलं होतं टॅन एक्स पुट केलं होतं. ठीक आहे. मग परत टॅन एक्स रिप्लेस करायचं टीच्या जागेवरती. मग 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3
टॅन इनवर्स ऑफ, मग इथं काय येणार परत टॅन एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस सी. ठीक आहे, मग हे काय होणार रिप्लेस होणार पीच्या जागेवरती. ठीक आहे, मग आपलं फायनल आन्सर आलं बघा 1/1 स्क्वेअर रूट ऑफ 3 टॅन इनवर्स ऑफ टॅन एक्स अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस सी. ठीक आहे, मग हे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. बघा हा प्रॉब्लेम थोडासा वेगळा प्रॉब्लेम होता, नवीन होता. ठीक आहे, बुकमध्ये दिलेला नाही असला प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये फक्त हे लक्षात ठेवायचं स्टँडर्ड प्रोसेस आणि याच्यानुसार काय करायचं एक्सपान्शन करायचं. ठीक आहे, आता आपण फर्स्ट ए मधला सेकंड बघू.